ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर। सांगितलेलं करा. त्यांनी होमवर्क केलाय का? 200 पेजेस नोटबुक. अजूनही काही मुलांकडे नोटबुक नाही, त्याचा असं होऊ देऊ नका. तुम्हाला ह्याच्या पुढे तुम्ही म्हणा नाही त्यांची बॅग जड होते, मला मगाशी का पॅरेंटने हा प्रश्न केला, नाही म्हणा. आम्ही त्याचं टाइम टेबल चेंज करतो. 4थी पर्यंतचं टाइम टेबल तुम्हाला नवीन मिळेल. सो अकॉर्डिंग टू दॅट यू जस्ट कॅरी. नाउ दिस इज द मिनिंग ऑफ मिशन. व्हॉट इज द विजन? व्हॉट विजन वी आर हॅव्हिंग. शपथ घेतली शाळेत प्रत्येक मुलाला आम्ही तयार करणारच, विजनला पोहोचणार आहे. तर त्याची एक जर्नी student, each and every school has been facing that one. Actually, this time, Zadesar when started the school journey, that till the date, the 5 problems are still maintained in every school. But this time, Parliament took an initiative to conquer those all 5 problems. I'll put in front of you only 1 or 2 problems of you now. And next time I will put all the problems in front of you. Actually, the parents meet is getting exceeded. So, very important points are प्रॉब्लम द स्पोकन इंग्लिश के रिलेटेड जो प्रॉब्लम सॉल्व किया जा रहा है उसके बारे में बताना चाहूंगा. द बेसिक क्लास, द बेसिक लैब, फर्स्ट बेसिक लैब फ्रॉम नर्स LKG to 7th standard. Basic it means the basic concepts, days of month. आपण बॉटल ओपन करतो किती पद्धतीने, किती प्रकारचे कॅप ओपन करतो. पहिला ट्विस्ट ऑफ स्प्राइटची बॉटल वरून ओपन करतात, फिरवतात, त्याचं ट्विस्ट ऑफ. हे मुलांना डेली मध्ये वापरायचं आहे आतापासून. नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना. उद्या दिनांक 5 जानेवारी रोजी होणाऱ्या ITS एक्झामसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सर्वांनी या 4-5 महिन्यामध्ये भरपूर अभ्यास केलेला आहे, भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा ताण या परीक्षेच्या संदर्भात मला ठेवायचं नाही. फक्त काही गोष्टी लक्षात ठेवा उद्याच्या एक्झामसाठी, की जेव्हा तुम्ही एक्झामला जात असाल तर त्यावेळेस जे काही लेखन साहित्य आहे, उदाहरणार्थ रायटिंग पॅड, पेन्सिल, हॉल तिकीट, ह्या सर्व गोष्टी आपल्यासोबत आहेत की नाही याची खात्री करा. वेळेत परीक्षा केंद्रावरती पोहोचा. जो काही आपल्याला बैठक क्रमांक दिलेला आहे त्या बेंचवरती जाऊन 1-5 मिनटं रिलॅक्स व्हा. जेव्हा परीक्षा प्रत्यक्ष सुरू होईल तर त्यावेळेस प्रश्नपत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर प्रश्न व्यवस्थित वाचा. जे काही सोपे वाटणारे प्रश्न आहेत ते अगोदर सोडवा आणि कठीण वाटणारे जे प्रश्न आहेत त्यासाठी नंतर वेळ द्या. त्याच्यामुळे वेळेत सर्व पत्रिका तुमची सोडवून होईल. वर्तुळ जेव्हा तुम्ही रंगवताय त्यावेळेस ते बाहेर जाणार नाही याची खात्री करा. एखादा प्रश्न समजला नसेल तर तो शिक्षकांना विचारा, परंतु तो तसाच न सोडवता ठेवू नका.
जर काही जणांना वर्तुळ रंगवत असताना क्रम चुकत असेल तर त्यावेळेस 2-2, 3-3 किंवा 5-5 प्रश्नांचा गट करून तो तुम्ही वर्तुळ रंगवू शकताय. सर्वांचा अभ्यास झाल्यामुळे फक्त जो काही अभ्यास तुमचा झालेला आहे तो अभ्यास तुम्हाला या 2 तासामध्ये पूर्ण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये उतरवायचा आहे. म्हणजे ते प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यामुळे पूर्ण आत्मविश्वासाने तुम्ही ही एक्झाम द्याल अशी स्वतःशी ठाम ठरवा की माझा सगळा अभ्यास झालेला आहे आणि मी ही एक्झाम व्यवस्थितरित्या मी पार पाडेल. आणि स्वतःशी म्हणा की माझा सगळा अभ्यास झालेला आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला येतात, मी ITS चॅम्प आहे. सर्वांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि म्हणा की मी ITS चॅम्प बनणार. धन्यवाद. Hi Samisha. Hi Ravanya. Do you know tomorrow is ITS exam? Yes, I know about it. But only ITS exam is conducted in our Shraddha School. No Ravanya, in Shraddha School Mission 2025 26 we conducted so many competitive exams. Which are they? In Shraddha School, ITS, Abacus, Scholarship, GT, Grammar, Spoken English, Basic, Phonics, etc. are conducted. Grammar GT exam, I know about it. Really? But I don't know about it. What is it? It's a grammar exam. If we crack the grammar exam, we can crack board exam easily. And if we crack board exam, then we got admission in higher colleges. Oh! If you want to crack board exam and if you want to crack UPSC, MPSC and become government officer or government employee, you will start your journey from Shraddha School to participate in this all competitive exam. जिथे grammar ला कमाल, तिथे जग भर demand. If these kinds of activities in our school, then we will take admission in only Shraddha School. You also take only admission in Shraddha School.